मोठ्या उत्साहात या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि आज खरं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महापौर आणि उपमहापौर नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उपमहापौर या पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा आता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात येणार होती आणि त्याच अनुषंगाने आज जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या संजय घाडी यांची आता उपमहापौरपदी निवड करण्यात आलेली आहे। पुढील 1.25 वर्षासाठी संजय घाडी हे महानगरपालिकेचे उपमहापौर असतील। या क्षणाची मोठी अपडेट, शिवसेनेचे संजय घाडी यांची आता मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आलेली आहे आणि आता अगदीच थोड्याच वेळात महापौरपदी कोण विराजमान होणार हे देखील चित्र आता स्पष्ट होणार आहे। अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवाराची घोषणा करण्यात येईल आणि त्यानंतर खरं तर या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल, कारण आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं देखील आज 12 वाजता मातोश्रीवर या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेतील ही दृश्य मुंबई महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेविका नगरसेवक उपस्थित आहेत आणि संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे। शिवसेनेचे संजय घाडी यांची मुंबईच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता आणि उपमहापौर पदाकरता अर्ज भरण्याकरता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक, आज सर्वांना उत्कंठा आहे की मुंबईचा महापौर कोण होणार आणि मुंबईचा उपमहापौर कोण होणार आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेत आपल्याला ऐतिहासिक यश प्राप्त झालेलं आहे। महायुतीच्या माध्यमातून ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ह्या दोघांच्या माध्यमातून मुंबईचा जो विकास झाला आहे, मुंबईचा जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांनी महायुतीला साथ दिली, महायुतीला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आपल्याला हे ऐतिहासिक यश प्राप्त झालेलं आहे। म्हणून आजचा क्षण आपल्याला सर्वांना हा बघायला मिळतोय। हा एक ऐतिहासिक क्षण आहे। मी अमितजींना पण बोललो की अमितजी अध्यक्ष असताना हा एक ऐतिहासिक क्षण त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत होतो आणि आता ही निवडणूक आपण महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि कुठेही महायुती तडाव होणार नाही या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ती काळजी घेतली। म्हणून मी आज या ठिकाणी आज सर्वांचं पण अभिनंदन करतो, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की आज जे काही महापौर आणि उपमहापौर पद जे काही घोषित होणार आहे ते आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे, त्यांच्या परिश्रमामुळे त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो। म्हणून मी आज सर्वप्रथम उपमहापौर पदाकरता जो काही आदेश आहे माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्षादेश आहे तो पक्षादेश आपल्या सर्वांच्या समोर मी वाचून दाखवत आहे। शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे। सदर उपमहापौर पद हे 6 वर्षाकरता असेल। हा एक नवीन फॉर्म्युला माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे, तर याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी। उपमहापौर पदाकरता शिवसेनेतर्फे श्री संजय शंकर घाडी यांचं नाव माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे आणि त्यांचा पदाचा कार्यकाल हा 6 वर्षाकरता असेल। धन्यवाद। श्री संजय शंकर घाडी प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक असून
मागाडळे विधानसभेमध्ये ही प्रभाग क्रमांक 5 येतोय आणि हे दुसऱ्या टर्मचे नगरसेवक आहेत. यांना भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्याचप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते माजी उपनेते म्हणून देखील यांनी काम केलेलं आहे. तर शिवसेना आणि भाजप युती दोघांतर्फे त्यांना परत एकदा शुभेच्छा दिल्या जातात. संजय गाडे यांचं अभिनंदन करतो. बालपणीचे मित्र आहेत. आज एकत्र सभागृहात आम्ही जाणार आहोत. मी अधिक वेळ न घेता माननीय मुंबईचे अध्यक्ष आमचे नेते अमित साटमजी यांना पुढच्या कार्यवाहीसाठी मी विनंती करतो. मंचावरती उपस्थित मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंडल प्रभात लोढाजी, या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळेजी, शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रेजी, शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेचे अमय घोलेजी, या ठिकाणी उपस्थित मनोज कोटकजी, आपले भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश कणकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस श्वेता पडुकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, आपले वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका. मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांची चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा करीत आहे. या आकृतीत वॉर्ड क्रमांक 132च्या घाटकोपर पूर्वच्या नगरसेविका श्रीमती रितू तावडेजी. मॅडम 2 मिनिटं फक्त. भारतीय जनता पार्टी महायुतीचा
जनता पक्षाकडून अर्थातच अमित साटम यांनी आता घोषणा केली आहे की भारतीय जनता पक्षाकडून रितू तावडे यांच्या नावाची मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी घोषणा करण्यात आलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची आता महापौर पदासाठी घोषणा करण्यात आलेली आहे।